मंडळी, भारतीय आंब्यावर जपाननं अचानक बंदी घातलेली आहे. होय, जगभरात प्रसिद्ध असलेला भारताचा हापूस, केसर आणि लंगाडा आंबा आता जपानमध्ये विकला जाणार नाही. पण जपानने हा मोठा निर्णय का घेतला? भारतीय आंब्यामध्ये नेमकं काय आढळलं आणि या बंदीचा फटका भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला बसणार का? पण असं काय घडलं की भारतीय आंब्यावर प्रेम करणाऱ्या जपानने अचानक आयात बंद करण्याचा निर्णय घेतला? भारतीय आंब्यांमध्ये काही धोकादायक पदार्थ सापडले आहेत का? की भारताच्या निर्यात व्यवस्थेत काही गंभीर त्रुटी आढळलेल्या आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निर्णयाचा फटका फक्त आंबा उत्पादकांना बसणार आहे की भारताच्या जागतिक व्यापार प्रतिमेलाही बसू शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रकरण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत की जपानच्या या निर्णयामुळे इतर देशही भारताकडे संशयाने पाहू शकतात का? नमस्कार मंडळी, मी पी के भांडुलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. मंडळी, भारत हा जगातील सर्वात मोठा आंबा उत्पादक देश आहे. जगभरात पिकणाऱ्या एकूण आंब्यापैकी जवळपास 40 ते 45% आंबा भारतात पिकतो आणि देशात सुमारे 1000 प्रकारच्या आंबे आढळतात. हापूस, केसर, चौसा, लंगाडा, बंगनपाल्ली, मलिका यासारख्या अनेक जाती जगभरात लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे जपानसारख्या उच्च दर्जाच्या बाजारपेठेत भारतीय आंब्यांना एक वेगळीच प्रतिष्ठा आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि देवगडचा हापूस आंबा तर जपानमध्ये लक्झरी फळ म्हणून विकला जातो. अनेक जपानी ग्राहक भारतीय आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र यंदा त्यांना हा स्वाद चाखता येणार नाही, कारण जपानने भारतीय आंब्याची आयात थांबवलेली आहे. आता प्रश्न असा आहे की नेमकं कारण काय? तर यामागे आहे एक विशेष प्रक्रिया, जिला वेपर हीट ट्रीटमेंट किंवा VHT असं म्हणतात. निर्यात होणारे आंबे एका विशिष्ट चेंबरमध्ये गरम वाफ आणि उष्णतेच्या सहाय्याने प्रक्रिया करून तयार केले जातात. या प्रक्रियेचा उद्देश असतो फळमाशी, कीटक, त्यांची अंडी किंवा आळ्या पूर्णपणे नष्ट करणं. कारण जर एखादा परदेशी कीटक दुसऱ्या देशात पोहोचला तर तो देशातील शेतीसाठी मोठा धोका ठरू शकतो. म्हणूनच जपान याबाबत अत्यंत कडक नियम पाळतो. दरवर्षी जपानचे अधिकारी भारतात येऊन या प्रक्रियेची तपासणी करतात. यंदाही त्यांनी तपासणी केली, मात्र तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळल्या. जापानी अधिकाऱ्यांच्या मते काही आंब्यांवर करण्यात आलेली ट्रीटमेंट त्यांच्या निर्धारित मानकानुसार झालेली नव्हती. यामुळे जपानच्या योकोहामा प्लांट प्रोटेक्शन असोसिएशनने भारतीय आंबे स्वीकारण्यास नकार दिला आणि पुढील आदेश मिळेपर्यंत आयात थांबवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ही पहिली वेळ नाही. 1980च्या दशकातही जपानने भारतीय आंब्यांच्या आयातीवर बंदी घातली होती. त्यावेळी ही मुख्य कारण होते फळमाशीचा धोका. जपानला याचा खूप वाईट अनुभव आधीच आलेला आहे. 1970च्या दशकात जपानच्या दक्षिण भागात फळमाशीचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे आंबा, पपई आणि इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. ही समस्या दूर करण्यासाठी जपान सरकारला अनेक वर्ष आणि कोट्यावधी रुपयांचा खर्च करावा लागला होता. म्हणूनच आजही जपान झिरो पेस्ट टॉलरन्स म्हणजेच कीटकांबाबत शून्य सहनशीलतेचं धोरण पाळतो. त्यांच्या नियमामध्ये छोट्यातल्या छोटी चूक ही गंभीर मानली जाते. यानंतर प्रश्न निर्माण होतो, या बंदीमुळे भारताचं किती नुकसान होणार? पहिल्या नजरेत पाहिलं तर नुकसान फार मोठं नाही, कारण भारतातून जपानला जाणाऱ्या आंब्याचं प्रमाण एकूण निर्यातीच्या तुलनेत खूप कमी आहे. भारताचे सर्वाधिक आंबे UAE, अमेरिका, ब्रिटन, कतार आणि कुवेतमध्ये निर्यात होतात. त्यामुळे आर्थिक फटका मर्यादित असू शकतो. पण तज्ज्ञांच्या मते खरी चिंता दुसरीच आहे, आणि ती म्हणजे भारताची गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थेवर निर्माण होणारा प्रश्न. जपान हा जगातील सर्वात विश्वासार्ह आणि कडक गुणवत्ता निकष असलेला देश मानला जातो. जेव्हा असा देश एखाद्या उत्पादनावर बंदी घालतो तेव्हा इतर देश देखील त्या निर्णयाकडे लक्ष देतात. यालाच सिग्नल इफेक्ट म्हटलं जातं. म्हणजेच जपानने उपस्थित केलेल्या शंका भविष्यात इतर बाजारपेठांमध्येही चर्चेचा विषय बनू शकतात. त्यामुळे भारतासाठी ही केवळ आंब्याची समस्या नाही, तर ही संपूर्ण निर्यात व्यवस्थेच्या विश्वासार्हतेची परीक्षा आहे. दरम्यान सध्या जागतिक व्यापारही अनेक आव्हानांना सामोरा जात आहे. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांमध्ये तणाव आहे, वाहतूक खर्च वाढलेले आहेत, शिपिंग इन्शुरन्स महाग झाला आहे. अशा परिस्थितीत निर्यातदारावरील दबाव आणखी वाढला आहे. आता सर्वांचे लक्ष भारत सरकार, एपिडा आणि संबंधित संस्थांकडे लागलेलं आहे. जपानने दाखवून दिलेल्या त्रुटी किती लवकर दूर केल्या जातात आणि भारतीय आंब्यांना पुन्हा जपानी बाजारपेठ प्रवेश मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जपानची बाजारपेठ आकाराने लहान असली तरी प्रतिष्ठेच्या दृष्टीने मोठी आहे. तर म्हणजे अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सत्ता मंच या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.